सुस्वागतम. वर्ग 3 विषय मराठी. पाठ 14. हात लावला की सोने. स्वाध्याय. समानार्थी शब्द. राजा, नृप. राजवाडा, महाल. जेवण, भोजन. सोने, सुवर्ण. लढाई, युद्ध. उपवास, दिवसभर न जेवणे. प्रसन्न, आनंदित. पश्चाताप, पस्तावा. दुःखी, व्यथित. वाईट, अनिष्ट. जिवंत, जीव असलेला. हावरेपणा, अधाशीपणा. गुप्त, दडलेले. विरुद्धार्थी शब्द. उचलले, विरुद्ध ठेवले. बंद विरुद्ध चालू. सुखी विरुद्ध दुःखी. विचार विरुद्ध अविचार. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. सारा खजिना सोन्याने भरून गेला होता. राजाने कोणाकडेही सोने शिल्लक ठेवले नाही. राजाने देवाची प्रार्थना सुरू केली. राजाचा राजवाडा सोन्याचा झाला. राजाला आता उपास घडू लागले. एका वाक्यात उत्तरे लिहा. प्रश्न पहिला. राजा कशासाठी लढाया करायचा? उत्तर. राजा सोन्यासाठी लढाया करायचा. प्रश्न दुसरा. राजाला काय वर मिळाला? उत्तर. तू ज्या वस्तूला हात लावशील त्याचे सोने होईल असा वर राजाला मिळाला. प्रश्न तिसरा. राजाने हात लावल्यावर काय झाले? उत्तर. राजाने हात लावल्यावर सर्व वस्तू सोन्याच्या झाल्या. प्रश्न चौथा. राजाने नगर कसे केले? उत्तर. राजाने सारे नगर सोन्याचे केले. दोन तीन वाक्यात उत्तरे लिहा. प्रश्न पहिला. राजाने हात लावल्यामुळे कोणकोणत्या गोष्टी सोन्याच्या झाल्या? उत्तर. राजाने हात लावल्यामुळे दगड, लाडू, पोळी, पाणी, कपडे आणि राजाची मुलगी सुद्धा सोन्याची झाली. प्रश्न दुसरा. राजाने देवाला आपला वर मागे घेण्यास का सांगितले? उत्तर. राजा ज्या वस्तूला हात लावी त्याचे सोने होऊ लागले. राजाला काहीच खाता पिता येईना. एवढेच काय तर राजाची मुलगी सुद्धा सोन्याची झाली. तेव्हा राजाला आपली चूक कळली व राजाने आपला वर मागे घेण्यास सांगितला. प्रश्न तिसरा. राजाने सोन्याचा हावरेपणा का सोडला? उत्तर. राजाच्या सोन्याच्या लोभामुळे राजाची मुलगी सोन्याची झाली म्हणून राजाने सोन्याचा हावरेपणा सोडला. वरील गोष्टीवरून आपण काय बोध घ्याल? उत्तर. या गोष्टीमधून आपल्याला असा बोध मिळतो की कोणत्याही गोष्टीचा हावरेपणा करू नये.
व्हिडिओज पाहण्यासाठी आत्ताच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.